जय श्रीराम. काय मंडळी, तर घेऊन आलो एक नवीन तडकता फडकता ब्लॉग. तर मग बघू शकता आपण सकाळी सकाळी कळमना मार्केटमध्ये आलो होतो भाजीपाला घ्यायला घरच्यासाठी. आणि भाजीपाला मस्तच घेऊन घेतला होता आपण. आणि बघू शकता माझे पप्पा पुन्हा पोताभर भाजी घेतला आणि मस्त चालले उचलून घेऊन. आपल्याजवळ पण पिशवी होती, असं नाही का नाही उचलला. आणि कठीण बघा मस्त वाटतंय ना. मग पप्पा नाही का टमाटरवाली बाई म्हणत होते, बाई चांगले चांगले टमाटर दे, नाही तर मला घरी रागवण टमाटर खराब आणले म्हणून. आणि मग टमाटर घेऊन घेतले ना. आबाड बघू शकता तुम्ही किती भयानक आबाड आहे, म्हणून लवकर जायचं होतं आपल्याला घरी. मग भाजीचं की घेऊन घेतला आपण. मग आपण पोचून गेलो डायरेक्ट घरी. आणि घरी पोचल्यावर आपण मस्त आपल्या धन्नू म्हणजे चेतकूला आपण चार्जिंग लावून घेतली. चेतकला चार्जिंग लावल्यावर हे बघू शकता गणपती बाप्पांनी एक नवीन ऑर्डर. आणि मग आपण तयारी करून डायरेक्ट आलो चेतकच्या शोरूममध्ये, कारण की आपल्या चेतकला झाली होती तब्येत खराब. तर मग त्याला टाकली आपण सुधारवासाठी. सुधारून आपण रात्री भेटणार होती. मग आपण नाही का भेटून गेलो श्रेयस भाऊ सोबत. तर श्रेयस भाऊ नाही का एक नवीन ॲप्लिकेशन बनवली आहे, ते दाखवतो आपण. अमृतुल्यमध्ये बसून डिस्कस केलं त्याच्या. आणि ॲप्लिकेशन बघू शकता ॲप बनवला आहे त्यांनी मॅनेजमेंटसाठी. आणि तो ॲप मॅनेजमेंट म्हणजे याच्यासाठी PG आणि हॉस्टेलच्या मॅनेजमेंटसाठी. त्या ॲपचे पूर्ण डिटेल्स तुम्हाला रूम रायझरवर भेटून जाईल. मग आपण काय केलं नाही का 2-3 क्लायंटसोबत आपण फोनवर बोलून घेतलं. आणि मग हॉस्टेलवर जाऊ सुद्धा आपण त्यांना समजून सांगितलं. मग आपण डोसा खाऊन घेतला. नाश्ता करायचा होता म्हणून भूक लागली होती रे बाबा. मग नाश्ता करून फिरून मग वैभवच्या घरी आलो. वैभवच्या घरी बघू शकता गणपती मस्त बनवले. हा बघा किती क्यूट गणपती आहे. आणि मग आपण बहुत थकून गेलो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा.